अरे श्याम्या, तिला फोन लावून विचारू का तिकडे कसा झाला हळदीचा कार्यक्रम? हा विचार. यल्लो, काय चालू आहे? जाने मन कोण आहे? खेबड्या, तो या बहिणीचा होणारा नवरा आहे. बोमला दाजी, काय म्हणता? अरे बिना गुळ्या, तो ऐशी काही काम नाही, तिच्याकडे फोन दे. मला सांगा ना काय काम येतं, मी सांगतो ना ताईला. असं का? एक चुम्मा पाहिजे होता. थांबा दाजी, ताईकडे फोन देतो. ताई, तो या भाड्याचा म्हणजे नवऱ्याचा फोन आहे. यल्लो, बोमला, कवा मी फोन तुला दिले का त्या खर्जुल्याला दिले? मला दिले. मग त्याच्याकडे कस करायचो का अभि फोन? त्यो गेम खेळायला घेतो फोन. लहान आहे त्यो, त्याला काय समजतं अजून एवढं? आता जर दुसऱ्या बायच्याने त्याला फोन उचलला ना तर तिथे येऊन कानाखाली मारीन मी त्याच्या. बर ते जाऊ द्या, फोन कशाला केलता? हळदीचा कार्यक्रम कस काय झाला तुमच्याकडे? चांगला झाला. अय ऐक ना, तुला एखादी सक्की चुलत बहीण आहे का? कौन? मामा मित्र श्याम्यानी का त्याच्यासाठी पाहिजे होती. मी माझ्या बहिणीला उंदराचं औषध खाऊ घालीन, पण त्या खेकड्या संग लग्न नाही होऊ देणार. अहो लय चांगला आहे श्याम्या. तोंड पाहिलं का त्याचं? कोणी म्हणून म्हशीनं पाय दिला तोंडावर. बर ते जाऊ दे, तो घरच्याला आवडलो का मी? बाबाला आवडले, पण मम्मी म्हणी नवरदेवाचं तोंड परातीवाणी आहे आणि शरीर नागतोड्यावानी म्हणी. पण बाबाला जेव्हा तुमची प्रॉपर्टी सांगितली ना तेव्हा मम्मीनं हाव म्हणलं लग्नाला. मला आज माहित झालं की मग नागतोड्यावानी शरीर आहे आणि परातीवाणी तोंड आहे म्हणून.